मुलीचा बाप म्हणून मी इथे बोलतोय। आज जो सगळा समाज इथे एकत्र झालेला आहे तो फक्त माझ्या वेदू बाळासाठी नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा सगळा समाज एकत्र झालेला आहे। आणि समाजाची जी आपण सुरुवात केली होती आपल्या निषेधार्थ, त्याची सांगता जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपडे यांचं होळी करून केली होती, तिथे आपण या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तशीच सांगता इथे त्यांची होळी करून व्हावी यासाठी आपण इथे आज सांगता केलेली आहे। सर्वांना माझे एक हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आपल्या मुलांना एक सुरक्षित वातावरण द्या। जिथे कुठे असे नराधम दिसतील त्यांना पोलिसांनी द्यायच्या आधीच त्यांना तिथेच तुम्ही सर्वांनी शिक्षा करा, म्हणजे हा पुढचा सगळा प्रकार इथे होणारच नाही। दुसरी गोष्ट ही हा जो मोर्चा होता तो कोणाच्याही विरोधात नव्हता। हा मोर्चा फक्त आपल्याला न्याय व्यवस्थेला दाखवून द्यायचं होतं की समाज अजून जिवंत आहे। दुसरी गोष्ट, आज आपण शांतता मोर्चा काढला, मूक मोर्चा काढला। सरकारने फक्त एवढीच काळजी घ्यावी की या मोर्चांचं पुढे हिंसेमध्ये वळवण होऊ नये यासाठी सरकारने फक्त काळजी घ्यावी। आणि माझ्या चिमुकलीला आणि आतापर्यंत जे या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेत त्या सगळ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, लवकरात लवकर कठोरातली कठोर फाशीची शिक्षा त्यांना करावी असं मी सरकारसमोर आणि प्रशासनासमोर निवेदन करतो। धन्यवाद।